कामिनी युनिक रेसिपीमध्ये तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत आहे। आज आपण रेसिपीमध्ये पाथरे, कुरकुरीत पाथरे असे बनवणार आहे। पाथऱ्याला लागणारं साहित्य इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, आला लसणाची थोडीशी पेस्ट घेतली आहे, अर्धा टेबलस्पून मीठ घेतलेला आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे, हाफ टेबलस्पून आपण चटणी घेतलेली आहे, एक एवढं वाटी आपण बेसनाचं पीठ घेतलेलं आहे, 2 आपण इथे आडूचे पानं घेतलेले आहे। आता आपण कृती करायला सुरुवात करू। तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। आता आपण पाथऱ्यांना लावण्यासाठी द्रावण तयार करूया। तर मी इथे बेसनाचं पीठ टाकत आहे, याच्यात आपण आता जे मसाले घेतलेले होते ते ॲड करूया। लसणाची आणि पेस्ट टाकते, चवीनुसार मीठ घालायचे, तुम्हाला हळद घालायची थोडीशी आणि चटणी घालायची, कोथिंबीर पण आपल्याला थोड्या वेळाने टाकून घेऊ। आता याला आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकून। पातळ असं द्रावण आपल्याला तयार करायचं आहे, जेणेकरून ते आपल्या पाण्याला चांगलं चिटकेल असं। चांगलं असं पिठाला आपल्याला मोडून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही इथे आपल्या पिठाचा कलर हा एकदम अतिशय छान प्रकारे झालेला आहे। थोडं अजून आपण पातळ करूया, जास्त पण आपल्याला पातळ करायचं नाही आहे, कारण जेणेकरून आपल्या पानाला ते द्रावण चिटकलं पाहिजे। नाहीतर तुम्ही जास्त पाणी टाकून द्याल तर ते पानावरून वाहून जाईल, ते चिटकणार नाही। त्यासाठी आपल्याला थोडंसं घट्ट बनवायचं आहे। तर मी थोडंसं अजून पाणी घालत आहे। तर लगेचच आपल्याला कोथिंबीर सुद्धा टाकून घ्यायची आहे, लगेच हलवून घ्यायचं आहे। आता आपलं द्रावण हे तयार झालेलं आहे। आता आपण आडूच्या पानांना हे द्रावण लावून घेऊ। आता मी इथे आडूचे पानं घेऊन घेतलेले आहे। आता आपण याच्यावर चांगल्या प्रकारे असं पीठ लावून घेऊ। पीठ हे चांगलं लावायचं आहे आपल्याला, जेणेकरून ते चांगलं चिटकेल। मी ज्या पद्धतीने पानाला द्रावण लावत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा लावून घ्यायचं आहे। चांगलं असं पूर्ण पानाला लावायचं आहे। बघू शकता तुम्ही पूर्ण पानाला असं लावून घेत आहे। पूर्ण पानाला लावायचं आहे आपल्याला, मागून सुद्धा लावायचं आहे। चांगलं असं लावून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही मी सर्व पानाला द्रावण लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला याला फोल्ड करून ठेवायचं आहे, असं बारीक प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे। फोल्ड करायचं, पूर्णपणे असं फोल्ड करून घ्यायचं आहे। बघू शकता आपला रेडी झालेला आहे। आता आपण याला दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊ आणि दुसरं पान रेडी करायला घेऊ। आता मी इथे दुसरं पान आपण रेडी करून घेऊ। तसंच सेम प्रोसेस करायची आहे। पीठ टाकून घ्यायचं आहे, त्याला चांगलं असं पानाला लावून घ्यायचं आहे। तुम्ही पण नक्कीच पाथरे ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचे पाथरे किती कुरकुरीत बनले आणि स्वादिष्ट बनले असेल। आपल्याला मागून सुद्धा हे द्रावण लावायचं आहे, जेणेकरून एका साईडने आपले जे पाथरे आहे ते कोरडे राहणार नाही। त्यामुळे दोघं साईडने द्रावण हे आपल्याला लावून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे।
बघू शकता तुम्ही, मी उलट्या साईडने पण द्रवण लावलेलं आहे. तुम्ही पण तसंच लावा. आता मी इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. आता आपल्याला पात्र्यांना चांगलं असं वाफवून घ्यायचं आहे. मी आता कढईमध्ये पाणी टाकत आहे, जेणेकरून आपल्याला पात्र्यांना चांगलं वाफवून घ्यायचं आहे. मी या डिशवर पात्र्यांना वाफवणार आहे. पाणी चांगलं गरम झालं तेव्हा आपल्याला पात्र्यांना चांगलं वाफवून घ्यायचं आहे. डिशला आपण ऑइल लावून घेऊ, जेणेकरून आपले पात्रे हे चिटकणार नाही. असं ऑइल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून पात्रे हे चिटकणार नाही. चांगली उकळी आल्याशिवाय आपल्याला पात्र्यांना हे ठेवायचे नाही आहे. उकळी आली का मग आपण पात्र्यांना या प्लेटवर ठेवू. आपलं पाणी हे उकळलेलं आहे. आता आपण त्यांच्यावर पात्रे ठेवूया. मी इथे पात्रे कापून घेतलेले आहे, जेणेकरून आपले पात्रे याच्यावर मावले नसते म्हणून. सर्व पात्रे आपल्याला ठेवून घ्यायचे आहे. बघू शकता आपले पात्रे ठेवून झालेले आहेत. आता आपण डिश ठेवून यांना झाकून देऊ, जेणेकरून हे चांगल्या प्रकारे वाफ बसेल त्याच्यावर. 5 मिनिटांनी बघू आपण आता आपले पात्रे. आता 5 मिनिटे झालेले आहे. आता आपण बघू आपले पात्रे रेडी झालेले आहे का नाही. आता मी याच्यावरची डिश काढून घेते. तर बघू शकता तुम्ही आपले पात्रे हे चांगले झालेले आहे. हे बघा, एकदम जे पीठ होतं आपण लावलेलं, जे द्रवण होतं ते शिजून गेलेलं आहे, झालेलं आहे. आता आपण काढू यांना एका डिशमध्ये. गॅस बंद करून देऊ. बघू शकता आपले पात्रे रेडी झालेले आहे. आता मी यांना एका डिशमध्ये काढून घेते. तेल लावल्यामुळे आपले पात्रे चिटकलेले नाही. डिशमध्ये काढून घ्यायचे आहे पात्रे. आता आपले पात्रे आपण काढून ठेवले एका डिशमध्ये. ते थंड झाल्यानंतर आपण त्यांना कापून घेऊ. बघू शकता आपले पात्रे हे थंड झालेले आहे. आता आपण यांना बारीक असं कापून घेऊ. एकदम बारीक कापायचे आहे, जसे मी कापत आहे तसे. बघू शकता तुम्ही हे पात्रे किती असे बारीक असे कापलेले आहे. तुम्हाला पण याच पद्धतीने कापायचे आहे, जेणेकरून आपले पात्रे हे कुरकुरीत बनतील. तुम्ही जर एकदम मोठे मोठे कापले तर ते ना तेलात चांगले कुरकुरीत बनणार नाही. त्यासाठी आपल्याला खूप बारीक असे पात्रे कापून घ्यायचे आहे. आता मी कढई ठेवून घेतलेली आहे. आता आपण याच्यात ऑइल घालायचं आहे, जेणेकरून आपल्याला पात्र्यांना लवकरच तळून घेऊ. मी साधारणतः इथे एवढं ऑइल टाकत आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग जास्त कमी ऑइल टाकू शकता. आता आपलं तेल हे गरम झालं तर आपण लगेच पात्रे तळून घेऊ. याच्यातून चांगले कुरकुरीत असे तळायचे आहे. ते पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओत सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ कोणत्याही प्रकारे स्किप करू नका, पूर्णतः व्हिडिओ बघा. बघू शकता तुम्ही आपलं ऑइल हे गरम झालेलं आहे. आता आपण पात्रे याच्यात ऑइलमध्ये टाकू आणि तळून घेऊ चांगलं. एक दोन पात्रे तुम्हाला तळून घ्यायचे आहे.
बघू शकता आपलं ऑइल चांगलं गरम झालेलं आहे. तर आपण पाथऱ्यांना चांगलं असं तळून घेऊ. पाथऱ्यांना चांगलं असं कुरकुरीत तळायचं आहे. चांगला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला पाथऱ्यांना हे तळून घ्यायचं आहे. बघू शकता आपल्या पाथऱ्यांचा कलर हा एकदम गोल्डन असा झालेला आहे. आता आपण यांना एका डिशमध्ये काढून घेऊ. पाथऱ्यांना आपल्याला असं गोल्डन असं तळून घ्यायचं आहे चांगलं, जेणेकरून आपले पाथरे कोणत्याही प्रकारे कच्चे राहणार नाही म्हणून. बघा आपले पाथरे रेडी झालेले आहे तळून. बघू शकता तुम्ही गोल्डन असं मी तळलेले आहे. तुम्हाला पण असेच तळायचे आहे. बघू शकता तुम्ही पाथरे आपले रेडी झालेले आहे. कुरकुरीत असे आपले पाथरे दिसत आहे. लवकरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्ही पण असंच रेसिपी ट्राय करा. एकदम छान असे आपले पाथरे बनवून रेडी झालेले आहे. भेटूया लवकरच नवीन रेसिपीसाठी. बघू शकता तुम्ही आपले पाथरे किती असे कुरकुरीत झालेले आहे. एकदम छान असे पाथरे रेडी आहे. तुम्ही बघू शकता आवाज कसा कुरकुरीत येत आहे. छान असे आपले पाथरे रेडी झालेले आहे. भेटूया नवीनच रेसिपी सोबत. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.